नमस्कार. संध्याकाळच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. यूट्यूबर आणि कंटेंट क्रिएटर रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये सहभागी झालेल्या रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्याप्रकरणी रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांची पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे. दरम्यान अश्लीलता पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे. देखिए, मुझे भी इसकी जानकारी मिली है. मैंने अभी तक उसको फर्स्ट हैंड देखा नहीं है, लेकिन बहुत भद्दे तरीके से कुछ चीजों को कहा गया है, प्रेजेंट किया गया है, ऐसा मुझे भी पता चला है, जो बिल्कुल गलत है. फ्रीडम ऑफ स्पीच सभी को है, लेकिन हमारी फ्रीडम वहां समाप्त हो जाती है जब हम किसी और के फ्रीडम पर इंक्रोच करते हैं, और इस प्रकार का इंक्रोचमेंट ठीक नहीं है. मुझे ऐसा लगता है कि अभिव्यक्ति इसकी भी कोई मर्यादाएं है. हमारे समाज में हमने अश्लीलता के भी कुछ नियम तैयार किए हैं. अगर उनको कोई पार करता है तो ये बहुत गलत बात है. अगर ऐसी कोई बात होती है तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. यूट्यूबर रणवीर अलाहाबादियानं वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आता माफी मागितली. इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये जज असलेल्या अलाहाबादियानं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आता त्यानं माफी मागितलेली आहे. तर आपण बघतोय रणवीर अलाहाबादियानं ही माफी मागितलेली आहे. अश्लील कॉमेडी प्रकरणी त्यानं आता माफी मागितलेली आहे. एकीकडे त्याच्यावर कारवाईचे संकेत खुद्द गृहमंत्री आणि खुद्द देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत आणि त्याच वेळेस रणवीर अलाहाबादियानं माफी देखील मागितलेली आहे. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. ममता कुलकर्णीनं महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला. किन्नर आखाडा महामंडलेश्वरपदी ममताची नियुक्ती झाली होती, मात्र ममताच्या महामंडलेश्वर पदावरून टीका झाली. किन्नर आखाड्यानं देखील ममताच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला, मात्र याच वादामुळे ममतानं राजीनामा दिलेला आहे. मैं महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी, मैं इस पोस्ट से मैं इस्तीफा दे रही हूं. आज किन्नर अखाड़े या दोनों अखाड़ों में बीच में जो मुझे लेके महामंडलेश्वर की उपाधि घोषित करने के बीच में जो प्रॉब्लम्स हो रही है. जब मुझे 2 लाख मांगे गए थे, मेरे सामने 3-4 महामंडलेश्वर थे, मेरे सामने 3-4 जगत गुरु थे उसी रूम के अंदर, और मैंने कहा मेरे पास 2 लाख नहीं. तब जाके वहां पे जो बैठी हुई जय अंबागिरी महामंडलेश्वर है, उन्होंने उनके जेब से 2 लाख देके लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को दिया था. अक्षय शिंदे आरोपी, त्याची वाहवा करणारे तुम्ही राष्ट्रीय संत असाल तर ती संतगिरी तुम्हालाच लखलाप. मी हरिभक्त परायण नाही, परंतु तुम्ही मोठे संत आहात असं मला वाटायला लागलं. अक्षय शिंदेची वाहवा करणं म्हणजे हे कोणत्या मेंटॅलिटीचे आहेत आणि राजकारणासाठी कोणत्या थरावर जाऊ शकतं तर त्याचं सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही. आणि अंजलीताई दमानिया आणि सुषमाताई या दोन्हीही माझ्या भगिनी आहेत, महिला आहेत. त्यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही. त्यांचा मी नितांत आदर करतो. परंतु जितेंद्र आव्हाडांनी दुसऱ्याला विनाकारण फुकटचं शहाणपण शिकवण्याचे गप्पा करू नयेत. मी स्वतः सगळ्यांचा कैवारी आहे असं तुम्ही मानू नका. आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघातला दलित बांधव 95% माझ्या बरोबर आहे. हे कालच्या निवडणुकीत सुद्धा सिद्ध झालेलं आहे. मात्र सूर्यवंशी यांच्या ज्या आई आहेत त्यांनी देखील तुमच्यावरती आरोप करत असतात. त्यांच्या संदर्भात अशी घटना घडली असेल, त्यांनी असा विषय केला असता. हे बघा, मी जे माफ करा कोणाला म्हटलेलं आहे तुम्ही त्याची बाईट, मला वाटतं मी जे केलेलं स्टेटमेंट आहे ते त्याच्यातला काही पार्ट काढलेला आहे. मी काय म्हणलेलं आहे, जे ऍक्शन मोड मध्ये जेवढे व्हिज्युअल्स दिसलेले आहेत तेवढेच पोलीस तुम्ही सस्पेंड करा, आणि जे ऍक्च्युअल ऍक्शन मोड मध्ये दिसलेले नाहीत त्यांना थोडंसं विनाकारण त्यांची नावं घेऊ नका. हे माझं वाक्य आहे. परत एकदा माझं मत आहे की चेक करावं, रिचेक करावं. आणि तिथं सर्व भीमसैनिक होते,
आमचे बांधव होते, आरपीआयचे कार्यकर्ते होते, भीम आर्मीचे कार्यकर्ते होते, दीपक केदार साहेब, त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं आणि आम्ही विनंती केली त्यांना हात जोडून पाया पडून. एखाद्या आंदोलकांना विनंती करणं, पाया पडणं आणि या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांना काही निर्णय घ्यायला लावणं. तर ठामपणे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला ना, सर्वोच्च सभागृहामध्ये डिक्लेअर केला ना, आणि त्याची चौकशी आता ज्युडिशियल चौकशी सुद्धा लागली ना. याच्यापेक्षा कोणतं पाहिजे? आणि एक ते पोलिसांच्या वरती FIR बाबतीमध्ये बोलल्याच्या नंतर मी त्यांना म्हणलं की स्वतः पोलीस त्यांच्यावरती FIR करून घेत नाहीयेत, तर दलित बांधवांना म्हणजे तिथले वाकोडे साहेबांचे चिरंजीव अक्षय ना, आकाश अक्षय असं त्यांचं नाव आहे, ते रवी सोनकांबळे, भीमराव हत्ती आंबिरे आणि तिथल्या महिला भगिनी, या सगळ्यांना मी विनंती एक केली की तुम्ही जर पोलीस त्याच्यामध्ये FIR करून घेत नसतील तर 156(3) कलम केंद्र सरकारने मोकळं ठेवलेलं आहे. आणि 156(3) मध्ये जर कुठे FIR घेतला नाही तर त्याच्यामध्ये, कारण त्याही घटनेला आता 2 महिने होत आले, 30 दिवसाच्या नंतर FIR होऊ शकते त्याच्या बाबतीत, तर 156(3) वापर करा अशा प्रकारची विनंती केली. माझं स्टेटमेंट नीटनाटकं पाहिलं नाही आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या राष्ट्रीय संतांनी अपुऱ्या माहितीवरती बोलावं याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही असं मला वाटतं. या सगळ्या संदर्भामध्ये क्लिप देखील त्या ठिकाणची व्हायरल केली जाते. हो, ते मी म्हणतो ना, मोडून तोडून तेवढीच क्लिप काढली गेली. मी काय म्हणलोय, माफ करा, कोणाला माफ करा? जे लोक ऍक्शन मोड मध्ये, कारण तिथले SP, IG ते DIG त्यांनी स्वतः ज्यावेळेस आंदोलकांनी मागणी केली त्यावेळेस जे लोक तिथे ऑन कॅमेरा दिसतायत, त्या कॅमेऱ्यामध्ये दिसतायत, तेवढ्या लोकांना सस्पेन्शन करावे अशा प्रकारची मागणी होती. त्याप्रमाणे ते सगळे लोक आणि मुख्यमंत्र्यांनी, हे बघा, अशा कोणत्या एका गंभीर प्रकरणामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होतंय का? त्यावेळेस आम्ही बी म्हणलो आंदोलकांची ही मागणी बरोबर आहे, सस्पेन्शन करा, परंतु जे कुठेच नाहीत, रेकॉर्डवर नाहीत, त्यांचं सस्पेन्शन जर करायचं म्हणलं तर उद्याच्याला म्हणजे पोलीस बलाच्या म्हणजे. तर सुरेश धस हे बोलत होते. वळूया पुढील बातमीकडे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे OBC काढत असतील तर विचार करायला हरकत नसल्याचं छगन भुजबळांनी म्हटलं. नवा पक्ष काढण्यासाठी शुभेच्छा असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनीही दिली आहे. पंकजा मुंडेंनी एक वेगळा पक्ष उभा राहील एवढी ताकद असल्याचं विधान केलं होतं, त्यावर या 2 नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील, इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे. लोक मुंडे साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात आणि म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा पक्ष उभाच आहे. मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षच्या जन्मापासून काम केलं आणि तो उभा केला. मी तर म्हटलं OBCचाच मुद्दा घेऊन बाहेर पडलो, शिवसेनेच्या बाहेर पडलो आणि त्यामुळे जर असा काही जरी मागासवर्गीयांचा किंवा इतर लहान लहान जे घटक आहेत त्या सगळ्यांचा पक्ष निघत असेल तर विचार करायला काही हरकत नाही. गोपीनाथराव मुंडे हे त्या काळात युतीचे समर्थक होते. युती उभी करण्यामध्ये, टिकवण्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं. आणि आता पंकजाताईला वाटत असेल की एक नवीन पक्ष स्थापन करावा मुंडे साहेबांच्या विचारधारेचा, तर त्यांनी नक्की पुढाकार घ्यावा. त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा आहेत. दरम्यान या प्रतिक्रिया आल्यानंतर आता मात्र पंकजा मुंडेंनी वेगळा पक्ष काढायला मी वेडी आहे का, मी नवीन पक्ष काढेन असं स्पष्टीकरण या सगळ्या वक्तव्यावर आता पंकजा मुंडेंनी दिलेलं आहे. साहेबांना एवढे लोक प्रेम करतात म्हणे की एक त्यांच्यावर प्रेम करणारे लोक जर मोजले तर एक पक्ष तयार होईल. आता त्याला मी उत्तर देताना म्हणलं हो, साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात, त्यांनी मोजले तर एक पक्ष तयार होईल. झालाच आहे ना भाजप. अशा अर्थाने मी बोलले. ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला, ज्या कमळामध्ये शेवटचा विसावा घेतला, त्या माझ्या बापाविषयी मी असं लगेच एका चॅनलवर पंकजा ताई म्हणलं एक पक्ष स्थापन करणं. आता मी काय वेडी आहे
त्या चॅनलला पण काही कळत नाही. अरे कसं स्थापन करीन? दिल्लीत मोदी आहे, तिथे देवेंद्रजीत, वर सत्ता आहे, खाली सत्ता आहे, मी मंत्री आहे, तुम्ही कशामुळे करण? तर राज्याच्या राजकारणातली आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडींना वेग आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज राज ठाकरेंची अचानक भेट घेतली. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची 1.25 तास शिवतीर्थावर चर्चाही झाली. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच राज ठाकरेंची भेट घेतली. तेव्हा या दोघांच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली याचीच सर्वांना उत्सुकता आहे. काहीच दिवसांआधी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला होता. भाजप नेत्यांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र त्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीस अचानक राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी आल्यानं राजकीय खळबळ माजली. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी ही भेट होती का, याचीही दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू झाली आहे. ही कुठलीही राजकीय भेट नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन. त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो. ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला, गप्पा मारल्या आणि मग या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो. या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो. तर महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झाली अशी ही चर्चा आहे. विधानसभेला शिंदे सेनेमुळे मनसेशी युती झाली नसल्याचा दावा करण्यात आलेला आहे. तर मनसे शिंदेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं विधानसभेला नुकसान झालं होतं. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि भाजप युतीची चाचपणी करतेय का? हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आणि मनसेची युती शक्य आहे का, असा देखील सवाल या भेटीनंतर उपस्थित झाला आहे. तर भाजपचे नेते सातत्यानं राज ठाकरेंची भेट घेत आहेत. राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जातील अशी भीती भाजपच्या नेत्यांना वाटते का, असाही सवाल या निमित्तानं विचारला जातोय. वळूया पुढील बातमीकडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीची इनसाइड स्टोरी सामच्या हाती लागली. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे राज्यपाल नियुक्त आमदार होणार का, याची आता चर्चा सुरू झाली आहे. कारण भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे जे आहेत ते आमदार होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये अमित ठाकरे माहीममधून उभे होते. मात्र तिरंगी लढतीत त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. मात्र आता अमित ठाकरे भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर फडणवीस हे राज ठाकरेंच्या कॅफेत चहा प्यायला गेले होते असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. फडणवीस आणि राज ठाकरे यांची आज भेट झाली आणि या भेटीबाबत विचारलं असताना असं चहापान होतच असतं असं देखील राऊतांनी म्हटलंय. तर राऊतांच्या या वक्तव्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी पलटवार केला आहे. काय बघणार, कसं काय त्यात बघण्यासारखं काय आहे? राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे. तिथे लोक चहा पानाला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात. लोकांना छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते, उत्तम. तुम्ही मनसेचे झाले तिकडे सगळे कॅफे कॉफी प्यायला जातात, कसं पाहता या ठिकाणी? संजय राऊत दुसरीकडे कुठे जातात ते मला वाटतं पवार साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर झाडू मारायला जातात का? पवार साहेबांकडे कशाला जातात, मग झाडू मारायला जातात का संजय राऊत? तर मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीविषयी अनेक तर्कवितर्क सुरू असताना ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुभाष देसाई यांनी फडणवीसांची भेट घेतली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीच्या मालिकेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्र भाजप इतर प्रादेशिक पक्षांशी धोरणात्मक युती करण्याच्या तयारीत असल्याचं आता बोललं जात आहे.
त्यामुळे जुनी कटुता विसरून ठाकरेंची सेना आणि भाजपची युती होणार का याबाबतही उलटसुलट चर्चा आता रंगलेल्या आहेत. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. विधानसभेचा निकाल मान्य नसून तो आम्ही मानत नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तर अरविंद केजरीवालांचा पराभव झाल्यानंतर काहींनी झोपेतून उठून प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंनी नाव न घेता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंवरही जोरदार टीका केली आहे. केजरीवालांच्या पराभवाचा काहींना आनंद झाल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आणि अण्णा हजारेंवर त्यांनी टीका केली आहे. दुर्दैव मी जे म्हटलं ते या गोष्टीचं वाटतं की काम करून सुद्धा ज्या वेळेला आत्ता हा जसा निकाल लागला खोटा पराभव आहे. हा निकाल मी निकाल मानायला तयारच नाहीये विधानसभेचा, अजिबात नाहीये. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींची 5 टप्प्यांवर आता पडताळणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी 28 जूनच्या शासन निर्णयानुसार सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यावर 4 चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे. पुढील टप्प्यांवर योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहेत याची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी होणार आहे. तर लाडक्या बहिणींची कोणत्या 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे पाहूया. एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभार्थी असतील. बनावट कागदपत्राद्वारे या योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या बहिणी आहेत त्यांचीही पडताळणी होईल. हे 5 टप्पे आपण बघतोय. कुटुंबातील किमान एकाला निवृत्ती वेतन असेल तरी देखील पडताळणीमध्ये समोर येईल. 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, 5 एकरापेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी जे आहेत ते देखील या योजनेमध्ये बसत नाहीत, त्याची देखील पडताळणी होणार आहे.